त्याच्या अशा बोलण्याने दीक्षा एकदम शांत झाली. थोड्या वेळात दोघे शॉपिंग मॉलमध्ये पोहोचले. दिनेश शॉप बाहेर थांबून कुणाशी तरी फोनवर बोलत होता, तर महिला मंडळ आत गेलं होतं. दिनेशने नजरेने इशारा केला तशी दीक्षा आत निघून गेली. दक्ष बाहेर थांबून होता. आता पुढे दिनेशचं फोनवरील बोलणं झालं तसा त्याने कॉल कट केला. दक्ष जरासा वैतागलेलाच होता अजूनही. दक्ष चल आत जाऊ. दादा मी काय म्हणतो ते मला एक अर्जंट काम आलंय, मला जावं लागणार आहे. मी तुला माझ्या गाडीची चावी देऊन ठेवतो, ती दीक्षाला दे, मी टॅक्सीने ऑफिसला जाईन, दक्ष म्हणाला. काय झाले दक्ष? दिनेशला अंदाज आला होता काहीतरी बिनसले म्हणून. कुठे काय, मला खरंच काम आलंय, दक्ष नजर फिरवत म्हणाला. काय झालंय दक्ष, तुमचं काही भांडण झाले का? हे बघ तू दीक्षाला सध्या काही बोलू नकोस, आपण हे सगळं नंतर बघूया. दिनेश दादा मी तिला काहीच बोलत नाही, पण ती विनाकारण माझ्यावर चिडचिड करते. तिला मी नजरेसमोर नकोय तर का विनाकारण तिच्यासोबत राहू? दक्ष हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड झाले दक्ष, आपण करू हँडल. दिनेश बरं तू आत तर चल. नाही नको, ही गाडीची चावी तू दे तिला, मी निघतो. दिनेशच्या हातात गाडीची चावी देऊन दक्ष सरळ बाहेर निघून गेला. आतमध्ये दीक्षा, अनुराधा, दिनेशची मॉम, दिव्या साड्यांची शॉपिंग करत होत्या. दिनेशला एकटंच आलेलं पाहून अनुराधांना आश्चर्य वाटलं. दिनेश, अरे दक्ष कुठं आहे? काकी दक्षला जरा अर्जंट काम आलंय. अरे असं कसं? त्याने मला आणि वहिनीला प्रॉमिस केलं होतं. यार असा काय वागतो हा, मी नाही बोलणार हा त्याच्याशी. वहिनी घरी गेल्यावर तू ओरडणारेस हा त्याला? दिव्या नाराज होत म्हणाली. दिव्या मी आहे ना बाळ, तू मनसोक्त शॉपिंग करून घे, दिनेश तिला समजवत म्हणाला. तशी ती शॉपिंगकडे वळली. दीक्षाला दक्षच्या वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. खरं तर तो गेला याचा तिला आनंद होण्याऐवजी तिचा चेहरा उतरला होता. तिचं शॉपिंगमध्ये लक्ष लागत नव्हतं. दिनेश तिच्या हालचाली निहाळत होता. दक्ष गेला म्हणून दीक्षा नाराज झाली हे त्याला कळत होतं. शॉपिंग वगैरे आवरेपर्यंत बराच वेळ झाला. दिनेशने बिल पे केलं आणि सगळे बाहेर निघून आले. काकी दक्षने त्याच्या गाडीची चावी देऊन ठेवली आहे. बाबा तुम्हीनी दिव्या दीक्षाच्या गाडीने या, मी मॉम आणि काकीला घेऊन जातो. दिनेश कारच्या कीज दीक्षाच्या हातात देत म्हणाला. अरे मग दक्ष कशाने गेला? अनुराधाबाईंनी विचारलं. तो कॅब करून गेला, चला आपण निघूया, दिनेश विषय बंद करत म्हणाला. त्याने बॅग्स उचलल्या तसे सगळे पार्किंगकडे यायला निघाले. रात्र झाली तरी दक्ष ऑफिसमध्येच बसून होता. आज पहिल्यांदा तिचं वागणं त्याच्या मनाला लागलं होतं. तिच्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणं फार गरजेचं होतं. नाहीतर आज दीक्षा बोलली तर मला वाईट का वाटलं? नेहमीच तर भांडतो आम्ही, मग आजच वाईट वाटण्याचं कारण? दक्ष नको अडकू तिच्यात. सगळं सत्य समोर आल्यावर दीक्षा तुला माफ करेल ही गोष्ट निव्वळ अशक्य आहे. दीक्षा तुला कधी स्वीकारणार नाही हे सत्य तू स्वीकारलं पाहिजे. तुमच्या नात्याला काही अर्थ नाही आहे दक्ष, काही अर्थ नाही आहे, दक्ष स्वतःला समजवत होता. मोबाईलची रिंग वाजली तसा दक्ष भानावर आला. दिनेशचा कॉल होता. हॅलो दादा. बोल ना, अजून किती वेळ आहे तुला घरी यायला दक्ष? निघतोय लगेचच, लवकर ये, आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय. दिनेशने कॉल कट केला. दक्षने मोबाईल आणि लॅपटॉप घेतला आणि तो घरी जायला निघाला. दक्ष घरी आला तेव्हा दीक्षा जेवणाची तयारी घेत होती. तो तिच्याकडे न पाहता रूममध्ये निघून गेला. खाली येऊन सगळ्यांसोबत बसला होता. पण आई काका काकीच्या बोलण्यावर तो नुसता हा इतकंच करत होता. त्याचा उतरलेला चेहरा सगळ्यांच्या लक्षात येत होता. जेवण झाल्यावर तो रूममध्ये गेला. दीक्षा आवरून रूममध्ये येईपर्यंत दक्ष झोपी गेला होता. दुसऱ्या दिवसापासून एक एक करत सगळे नातेवाईक येऊ लागले. घर माणसांनी भरून गेलं. थोड्या वेळासाठी का होईना सगळेजण जुन्या गोष्टी विसरून लग्नाच्या तयारीत रमले होते. दक्ष बाहेरची कामं करत होता तर दीक्षा घरातलं सगळं पाहत होती. सगळे नातेवाईक दीक्षाचं कौतुक करत होते पण ती मात्र उदास होती. परवाचं भांडण दक्ष इतकं मनाला लावून घेईल असं तिला वाटलंच नव्हतं. खरं तर ती असंच त्याला छळायचं म्हणून बोलली होती, पण त्याने मात्र फारच मनाला लावून घेतलं होतं. रात्री 1 वाजता दक्ष घरी आला. दीक्षा त्याची वाट पाहत जागी होती. तिला जागं पाहून त्याला आश्चर्य वाटलं, पण तो काही न बोलता फ्रेश व्हायला निघून गेला. दीक्षा अस्वस्थ होऊन रूममध्ये एरझाऱ्या मारत होती. तो फ्रेश होऊन बाहेर आला तशी ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. काय चाललंय तुझं? दीक्षा कमरेवर हात ठेवत म्हणाली. झोप आली आहे मला, दक्ष बेडकडे वळत म्हणाला. दक्ष, दीक्षाने त्याची कॉलर पकडून त्याला समोर ओढलं. दीक्षा कॉलर सोड, काय मूर्खपणा लावलायस? दक्ष वैतागला. ओह आता मूर्खपणा पण तूच केलायस आणि बोलणार दुसऱ्याला. दीक्षा नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा? कसं वागतेस तू आजकाल? तुला जरा तरी कळते का तुझ्या अशा वागण्याने? बोलता बोलता दीक्षा थांबली. माझ्या वागण्याने काय सांग ना. माझ्या वागण्यामुळे तुला त्रास होतो म्हणूनच राहतोय ना तुझ्यापासून दूर. तुला तर आनंद व्हायला पाहिजे दीक्षा. आणि हो आता असं म्हणू नकोस की मी लग्नाची तयारी करत नाही आहे, सगळं तुझ्यावर ढकलतोय. तर तसं नाही आहे हां,
मी माझं काम व्यवस्थित करतोय. ओ म्हणजे तू ऑलरेडी तयारी करून ठेवलेस तर. तुला माहीत होतं दीक्षा आपल्याला प्रश्न विचारणार, म्हणून तू आधीच उत्तरं तयारी ठेवली होतीस. दीक्षा चिडत म्हणाली. दीक्षा, का विनाकारण चिडचिड करतेस? वा, म्हणजे मी काही विचारलं तर मीच चिडचिड करते. आता तुला काही विचारायचं पण नाही. त्या दिवशी शॉपिंगला मला एकटीला सोडून गेलास. गेले 4-5 दिवस हे असं विचित्र वागतोयस. कधी पण या, कधी पण जा. घरात माणसं आहेत. सगळेजण विचारत असतात दक्ष, पण आमच्या दक्ष साहेबांना कुणाचं काही पडलेलं नाही आहे. मी इथे रोज वाट पाहते, निदान आज तरी लवकर येशील. पण नाही, तू तर बिझी आहेस तुझ्या कामात. तुला काय फरक पडतो मी वाट पाहीन नाहीतर काही करेन. तुला थोडीच त्रास होणार आहे. काय फरक पडतो तुला, हो ना? बघावं तेव्हा. दीक्षा बडबड करत सुटली होती. दीक्षा, जस्ट स्टॉप इट यार. दक्षने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलेली. तिच्या चेहऱ्यावरील वैतागलेले भाव पाहून कुठेतरी त्याला मनातून समाधान वाटत होतं. मी नाही गप्प राहणार. तुझ्यामुळे माझी शॉपिंग झाली नाही आता. तू मला दुप्पट शॉपिंग करून देणार आहेस, आधीच सांगून ठेवते. तेही स्वतः माझ्यासोबत येऊन. उद्यापासून दिनेश दादाचं लग्न होईपर्यंत तू माझा ड्रायव्हर असणार आहेस. माझी सगळी ऑर्डर फॉलो करायचीस तू. मला त्रास दिलायस ना, त्याचा बदला समज. दुष्ट, मूर्ख, मतलबी कारखानीस, तुला सोडत नसते मी. दीक्षा गाल फुगून म्हणाली. तिची ती अदा पाहून दक्ष तिला एकटक पाहत बसला. आधीच त्याच्या मनात तिच्याबद्दल फिलिंग्स निर्माण झाल्या होत्या आणि त्यात आजचा प्रसंग. दक्ष तर क्लीन बोल्डच झाला होता. अरे मठ्ठ माणसा, असं काय पाहतोस? मान्य कर की तू इतके दिवस चुकीचा वागलास माझ्याशी. सगळेजण माझं कौतुक करतात, तू सोडून. एक शब्द येत नाही तुझ्या तोंडून कौतुकाचा, कुचका. दीक्षा त्याच्यावर चिडत म्हणाली. यासाठी भांडतेस तू माझ्याशी? काय बाई आहेस ग? तुला ना माझी पर्वा नाही आहे. तुला ना तुझ्या शॉपिंगची पडली आहे. हो, नाही आहे मला तुझी पर्वा, बिलकुल नाही आहे. आय हेट यू चिडकू, दुष्ट, निर्दयी कारखानीस. आय हेट यू. दीक्षा त्याच्या छातीवर बुक्के मारत म्हणाली. बोलताना तिचे डोळे भरून आले होते. दक्षाने तिला अजून जवळ घेतलं. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्याने अलगद पुसले. यापुढे तुला माझ्याकडून कसलाच त्रास होणार नाही दीक्षा. मी तुझं सगळं ऐकेन, तुझा एकही शब्द खाली पडू देणार नाही. तो दीक्षाच्या नजरेत पाहत म्हणाला. तीही त्याच्याकडे एकटक पाहत होती. खरंच? तिने विचारलं. जा बे, असं जर तुला वाटत असेल तर तुझा गैरसमज आहे हा. पांढरी पाल कुठली. मला काही फरक पडत नसतो तुझ्या बोलण्याचा. नाही बनणार तुझा ड्रायव्हर. काय हवं ते कर. दक्ष, बॅक इन फॉर्म. मी पण बघतेस तू कसं करत नाही आहेस ते. सोडणार नाही तुला. दीक्षा त्याला टशन देत म्हणाली. हो, ते मला माहीतच आहे, म्हणून तर मगापासून मला मिठी मारून बसले. ओय, मिठीत तू घेतलं मला, मी स्वतःहून नाही आले. हो अच्छा, म्हणजे तू वाट पाहत होतीस की मी तुला कधी मिठीत घेतो याची. मग मी तुला असं किस केलं तरी चालणार आहे तुला? दक्षने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले. त्याच्या अनपेक्षित कृतीने ती शॉक झाली. तिने त्याला बेडवर ढकललं आणि शेजारच्या उशीने त्याला बडवायला लागली. दुष्ट नालायक, तुझी हिंमत कशी झाली मला टच करायची? एक नंबरचा वाया गेलेला. संधी साधू कारखानीस. रिकामा डोक्याचा, बिना ढक्कनचा डब्बा. तू माझ्या गालावर. आय हेट यू माकड तोंड्या. दीक्षा उशी त्याच्या तोंडावर मारायला गेली आणि त्याने तिच्या हातातील उशी जोरात ओढली. तशी ती त्याच्यावर आदळली. बचाओ, कोई तो बचाओ. ये लड़की मेरी इज्जत लूट रही है, मुझ पे जबरदस्ती कर रही है. दक्ष नाटकी सुरात म्हणाला आणि हसू लागला. दक्ष, यार सोड ना मला. उद्मांजर कुठला. काय नालायक माणूस आहे हा. माझ्यावर इतके वाईट दिवस आले नाहीत जे मी तुझ्यावर जबरदस्ती करावी. हट्टे. दीक्षाने त्याच्या पोटात गुद्दा घातला आणि त्याच्यापासून दूर झाली. तो तिच्याकडे पाहून हसत होता. आज बऱ्याच दिवसाने त्याला जुनी दीक्षा परत मिळाली होती. घाबरलीस की काय? दक्षने तिला चिडवलं. जा तिकडे, तुला कोण घाबरते? असं म्हणत तिने बेडवर दोघांच्या मध्ये पिलो लावल्या आणि दक्षला रागीट लूक देऊन ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत राहिला. आज इतक्या दिवसांनी त्याला जिवंत असल्यासारखं वाटत होतं. ऑफिसला जायचं म्हणून दक्ष तयार होत होता की दीक्षा आणि दिव्याने रूममध्ये एंट्री घेतली. कसल्याशा विषयावर त्यांची जोरदार चर्चा चालू होती. त्यांची बडबड ऐकून दक्षचं डोकं उठलं. सकाळ सकाळ काय कटकट लावले तुम्ही दोघींनी? लग्न तोंडावर आलं तरी तुमचं शॉपिंग पुराण आहेच का? तो वैतागत दोघींना म्हणाला. दादा, अरे आयत्या वेळेस प्लॅनमध्ये चेंज झाला. आधी पूजेला नेसायची होती, पण आम्ही आता लग्नात नऊवारी नेसणार आहोत. दिव्या म्हणाली. अच्छा, मग नेसा ना, त्यात एवढी चर्चा करण्यासारखं काय आहे? तो आरशात पाहत केस सेट करत म्हणाला. काय आहे म्हणजे? तू नेणार आहेस आम्हाला शॉपिंगला. आणि हो, तू लग्नात इंडो वेस्टर्न धोती आणि झब्बा घालणार आहेस. दीक्षाने डिक्लेअर करून टाकलं. आता हे केव्हा ठरलं? दीक्षा, हे बघ, तुला काय घालायचं ते तुझं तू बघ. विनाकारण माझ्यावर जबरदस्ती नकोय हा, आधीच सांगून ठेवतोय. असं कसं? मी तुला म्हणाले होते आपण दोघे मॅचिंग करणार आहोत म्हणून.
लग्नात नऊवारी आणि रिसेप्शनला लॉंग वन पीस घालणार आहे मी, तोही तू घेऊन देणार आहेस. त्यानंतर साडी पण नेसणार आहे मी, तीही तू घेऊन देणार आहेस. आणि हो, तू मला मॅचिंगही करणार आहेस. सो आज संध्याकाळी आपण शॉपिंगला जातोय. मला कारणं नको आहेत, दीक्षाने ठणकावून सांगितलं. किती बोलते ग तू. यार मला वेळ नाही आहे दीक्षा, समजून घे. एकतर लग्नाचं प्लॅनिंग चेंज करून आपण लग्न इथे करायचं ठरवलं आहे. लग्नानंतर पण सुट्टी घ्यावी लागणार. दीक्षा माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, बरीच कामं पेंडिंग आहेत माझी. दक्ष तिला समजावायचा प्रयत्न करत म्हणाला. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. तेवढ्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं. अय्या दिव्या, अगं हळद आणि संगीताचा ड्रेस राहिलाच की, आणि मेहंदी प्रोग्राम. ए दक्ष एक ना, तू ना दुपारीच घरी ये, आपण दुपारी जाऊ, म्हणजे रात्रीपर्यंत आवरेल माझं. दीक्षा बडबडत सुटली. अय्या दीक्षा, तू ऑफिसमध्येही काम करतेस, तेवढं लक्षात ठेव हा, दक्ष तिची ॲक्टिंग करत म्हणाला. चुप बस हा तू, भोचक कुठला, दीक्षा फणकारून म्हणाली. दक्ष आंबट चेहरा करून तिच्याकडे पाहू लागला. त्याचे एक्सप्रेशन पाहून दिव्या हसत बाहेर निघून गेली. ती गेल्यावर दक्षने दीक्षाकडे मोर्चा वळवला. दीक्षा, मुद्दामून छळू नकोस मला, सिरियसली बिझी आहे यार मी. आय डोंट केअर. अकडू कारखानीस, त्रास द्यायची फार हौस आहे ना तुला. तुझी मस्ती कशी जिरवते ते बघ. आपण आज जातोय म्हणजे जातोय, नाही म्हणालास तर मी आईंना सांगणार. दीक्षाने शेवटचं अस्त्र काढलं. नुसता छळवाद मांडला या बाईने माझा. बोलत नव्हतो तेच बरं होतं. दक्ष पुटपुटला. काय म्हणालास. दीक्षा त्याच्याकडे बारीक डोळे करत पाहू लागली. काही म्हणालो नाही माते, तुमची परमिशन असेल तर मी निघू का विचारत होतो. दुपारी यायचं आहे ना परत. हां ठीक आहे. आणि हो, दुपारी जरा ढंगचे कपडे घाल, नाहीतरी अशा ऑफिसच्या कपड्यावर येशील. अरसिक कारखानीस. दीक्षा तोंड वेंगाळत निघून गेली. दक्षही कपाळावर हात मारत त्याच्या कामाला निघून गेला. दीक्षासोबत शॉपिंगला जायचं असल्याने दक्ष भराभर कामं आवरत होता. एवढ्यात कार्तिक त्याच्या केबिनमध्ये आला. कार्तिक, बरं झालं तू आलास. मी दुपारी बाहेर जाणार आहे, तर दुपारची मीटिंग तू अटेंड कर. आणि हो, अजून एक, दिनेश दादाचं लग्न झालं की तू थोडे दिवस बाहेर जाणार आहेस. जरा रिलॅक्स हो, सारखं कामातच अडकून आहेस. दक्ष तंद्रीत बोलत होता. कार्तिकचा काहीच रिस्पॉन्स नाही पाहून त्याने त्याच्याकडे पाहिलं. काही झालं का कार्तिक. दक्ष, रामने मायाबद्दल माहिती काढली. अच्छा, मग काही सिरियस कळलं आहे का. शी इज नो मोअर. व्हॉट. असं कसं होऊ शकतं. आय मीन कसं काय. दिग्विजय गेल्यानंतर 15 दिवसात तिची ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली. ओ माय गॉड. हो, मला तर काहीच कळत नाही आहे दक्ष. तिलाही या लोकांनी मारलं नसेल ना. कार्तिकने शंका व्यक्त केली. काही सांगू शकत नाही. आता आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. मी एक काम करतो, दीक्षाला विचारून तिचा गोव्याचा ॲड्रेस काढतो, बघू काही क्ल्यू मिळतोय का. त्यांना एवढं हलक्यात सोडायचं नाही कार्तिक. त्यांच्या कर्माची शिक्षा तर त्यांना मिळणारच. नाहीच सोडायचं. बरं मला सांग, दुपारनंतर तू कुणीकडे जाणार आहेस. कुठे जाणार बाबा, दीक्षाबाईंनी मला त्रास द्यायचा चंग बांधला आहे ना. आता काय तर दुनियाभराचं शॉपिंग करायचं या बाईला, आणि त्यात शिक्षा मला. दक्ष वैतागत म्हणाला. हौस होती ना तिच्याशी लग्न करायची, आता भोग तुझ्या कर्माची फळं. कार्तिक हसत बाहेर निघून गेला. दुपारी कामावरून दक्ष घरी निघून आला. तो आला तेव्हा घरातून हसण्याचा आवाज येत होता. हा बघा, दक्ष पण आला. अनुराधा म्हणाल्या. काय रे, काय झालं. सगळेजण एकत्र बसलायत. काही प्लॅनिंग वगैरे सुरू आहे की काय, दक्षने दिनेशला विचारलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.